हाय, नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या क्रेझी फूड लवर्स या चॅनेलवर स्वागत आहे। आज आपण मस्त चमचमीत अशी चिकनची रेसिपी घेऊन येणार आहोत। ती आहे होममेड एकदम मस्त अशी लागणारी चिकन टिक्का। तर ह्यासाठी आपण बघणार आहोत साहित्य। तर आपण त्याच्यासाठी 100 ग्रॅम दही घेतलेला आहे। ते एकदम स्वच्छ भांड्यामध्ये निथळून घ्यायचं आहे। आपल्याला मिनिमम तो 60 ते 70 ग्रॅम एवढा आपल्याला करायचा आहे। तर अशा रीतीने पूर्ण आपण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आणि इथे आपण 250 ग्रॅम असं चिकन घेतलेलं आहे। ते सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आपण इथे छोटे पीस मोनलेसचे घेतलेले आहेत, कारण ते होममेड आपल्याला पटकन शिजवण्यासाठी हे आपण पीस छोटेच घेतलेले आहेत। तर त्याचे हे धुतल्यानंतर आपल्याला हळद, मीठ आणि आपल्याला जे आपण पाणी काढून दही घेतलं होतं ते आपल्याला मस्त असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे। अशा रीतीने आपला हा पूर्ण चिकनला लावून तयार झालेला आहे। आणि हे आपल्याला 2 ते 3 तास आपण सोडून देणार आहोत झाकण देऊन। तर त्याच्यासाठी आपल्याला हिरवा मसाला बनवायचा आहे। लसूण घेतलेला आहे अर्धा गड्डा, थोडं पुदिन्याची पानं, कोथिंबीर, 2 मिरच्या आणि थोडं आलं। तर हे पूर्ण आपल्याला धुवून स्वच्छ घेऊन एका मिक्सरच्या भांड्यावर त्याची मस्त अशी आपल्याला पेस्ट बनवायची आहे। जर तुम्हाला आमच्या कोणत्याही रेसिपी आवडत असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा, आणि आपल्याला ज्या कोणत्या नवीन रेसिपी हव्या असतील त्यासुद्धा आम्हाला नक्कीच कळवा। तर आपलं हे मिश्रण पूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही खूप बारीक पेस्टसुद्धा थोडं पाणी घालून करू शकता, किंवा आपलं इथे पाणी न वापरता आपल्याला एकदम थोडी अशी भरड आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ते आपल्याला आपल्या चिकनला मस्त लावून घ्यायचे आहे। अशा रीतीने मस्त आपण चिकनला ही ग्रीन पेस्ट लावू शकतो। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता। तर आम्हाला टेस्टसाठी आम्ही इथे एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे। गरम मसाला सुद्धा एक छोटा चमचा घेतलेला आहे। हे मिश्रण पूर्ण आपण त्याला एकत्र लावून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा चिकन तंदुरी मसाला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये घातलेला आहे, जेणेकरून ह्या टिक्क्याला फ्लेवर सुद्धा खूप तंदुरीचा छान येतो। तर अशा रीतीने आपल्याला इथे पाव आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे, तो सुद्धा आपल्याला त्याला लावून घ्यायचा आहे। आणि हे मिश्रण आपल्याला मिनिमम अर्धा ते पाऊण तास पुन्हा आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे। आणि ह्या अर्धा ते पाऊण तासानंतर त्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण 1 दालचिनीचा तुकडा मस्त असा तो आपल्याला फायर करून घ्यायचा आहे। मस्त आपलं दालचिनी असं एकदम आपण ती पूर्ण अशी जाळून घेतल्यानंतर त्या वाटीच्या मधोमध आपण हे ठेवून त्याला मस्त असं 1 चमचा असं तूप घालून त्याला छान स्मोकी फ्लेवर येईपर्यंत आपण ते झाकून घेणार आहोत। आणि हे मिश्रण आपल्याला परत अर्धा तासांनी उघडून आपण चेक केलेलं आहे। मस्त असं त्याचा स्मोकी वास सुद्धा पूर्ण घरभर पसरलेला आहे। तर हे आपलं तयार झालेलं आहे। त्याच्यासाठी आपण एक ग्रिल पॅनवर 1 चमचाभर असं तूप घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही इथे बटर सुद्धा घालू शकता, त्याचा वास सुद्धा खूप छान येतो। तर हे ग्रिल पॅन आपलं गरम झालेलं आहे। एक एक करून पूर्ण त्या चिकनला मसाला लावून आपण हे चिकनचे पीस मस्त असे रोस्ट करून घेणार आहोत या पॅनवर। थोडे आपण वेगळे असे त्याला लावून घेणार आहोत, कारण ते एकत्रपणे त्याचा मसाला खूप असं चिकट असल्यामुळे पूर्ण पॅनला किंवा पूर्ण चिकन ही एकत्र करून चिकटला जातो। तर अशा रीतीने आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून आपल्याला दोन्ही बाजूने छान असं जसं आपण फिश फ्राय करतो त्या पद्धतीने आपल्याला हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर मस्त असे हे आपले टिक्का तयार होतात। ह्याला मिनिमम आपल्याला 10 ते 15 मिनिटं मस्त असं फ्राय करून झाल्यानंतर आपण ते बाहेर काढून घेतलेलं आहे। आणि एक आपण पापडाची जाळी घेतलेली आहे, तिला सुद्धा मस्त गॅसच्या आचेवर दोन्ही बाजूनी मस्त अशी गरम करून घेतलेली आहे। मस्त अशी आपली पापडाची जाळी गरम झालेली आहे आणि आपण
जसं फ्राय पॅनवर जसे आपण ग्रिल पॅनवर ते फ्राय करून घेतले होते चिकनचे पीस, त्याच पद्धतीने आपल्याला ह्या जाळीवर हे चिकनचे पीस लावून घ्यायचे आहेत. गॅस थोडं कमी, थोडा छोटा मोठा असं करत आपल्याला वर खाली करून हे पीस छान मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. थोडा ह्याचा आगीचं जर त्याला स्मोक आला तर ती सुद्धा चव एकदम अप्रतिम अशी तयार होते. अशा रीतीने वर खाली करून चारी बाजूने आपल्याला हे पूर्ण चिकनचे पीस थोडे थोडे करून फायर केलेले आहेत. आपल्याला खूप फायर करायचं नाही, कारण ऑलरेडी आपलं चिकन खूप मस्त असं शिजलेलं आहे. वर खाली करून त्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला फक्त ते उलतं पालतं करून मस्त असं आपले चिकन टिक्का रेडी करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी करून बघा. खूप पटकन आणि तुमच्याकडे जर पाहुणे येत असतील तर त्यांनासुद्धा खूप आवडेल आणि ते सुद्धा तुम्हाला चांगलेच कमेंट करून सांगणार की छान होती ही रेसिपी. तर अशा करून आपले पूर्ण हे टिक्का खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर आपल्याला हे टिक्का आपण एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काही करून सर्व करू शकता. ते आपण शेजवान चटणी किंवा चिझी मेल्ट बरोबर इथे आपण घेतलेला आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेयोनीजसुद्धा वापरू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद.